विनायकराव मेटे साहेबांच्या बद्दल आपण सर्वांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. राजकारणाच्या पलीकडचे त्यांचे आणि माझे संबंध होते. राजकारणामध्ये प्रस्थापित आणि विस्थापित असे दोन प्रवाह असतात. अत्यंत गरीब कुटुंबातून ज्यांनी राज्यामध्ये आपला दबदबा निर्माण केला आणि सतत 25 वर्ष ज्यांनी त्या सभागृहामध्ये एक अभ्यासू आमदार म्हणून काम केलं. मला फार कमी काळ 2.5 वर्षाचा काळ मिळाला. त्या काळामध्ये मला त्यांनी वेळोवेळी पक्ष जरी आमचा विचार जरी वेगळा असला तरी त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करायचे. तेव्हा आम्ही 2 कमिट्यामध्ये एकत्र होतो. ते मला नेहमी जवळ घेऊन बसायचे आणि काही प्रश्नावर ते मला बोलायला लावायचे. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मराठा समाजासाठी घेतलं. सभागृहामध्ये तुम्ही टीव्हीवर पाहिलं तर आम्ही प्रत्यक्ष पाहिलं. सभागृहात आम्हाला सभापती वेळ द्यायचे 5 मिनिट, 2 मिनिट बोला, 5 मिनिट बोला. पण मेटे साहेब ज्यावेळेस मराठा समाजाचा प्रश्न यायचा, तुम्ही पण पाहिला असेल अनेकांनी, कधी थांबत नव्हतं. शेवटी सभापती म्हणायचे, विनायकराव बस झालं, तुमचा नेहमीचा प्रश्न आहे, आम्हाला माहिती आहे. परंतु मेटे साहेब कधी थांबत नव्हतं. पोट तिडकीनं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल ते सतत सभागृहामध्ये आग्रही असायचे. सभागृहामध्ये अक्षरशः भांडायचे. तेवढाच विषय नाही तर सभागृहामध्ये कुठलेही विषय असतील, महिलांचा विषय असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, प्रत्येक प्रश्नावर मेटे साहेब बोलायचे. अत्यंत अभ्यासू नेतृत्व, ज्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रस्थापित आणि विस्थापित 10 वर्षामध्ये लोक प्रस्थापित बनतात, परंतु 25 वर्ष आमदार राहून सुद्धा हा माणूस प्रस्थापित बनला नाही. त्यांना सगळं आपलं आयुष्य हे गोरगरिबासाठी आणि समाजासाठी वेचलं. अशा एक थोर सहकार्यासाठी आज मी या ठिकाणी माझे वडील पंडितरावजी 2 मुद्दाम उल्लेख करतो. म्हणजे मेटेचा वडील वारले तेव्हा पप्पा स्वतः गेले होते. तेव्हा त्यांच्या पायाला म्हणजे लागलं होतं, मला आठवण आहे. पण त्यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास. अशी अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी यशवंतराव चव्हाणापासून त्यांच्याशी नतमस्तक होऊन जी मागणी चालू केली महाराष्ट्रात, त्या मागणीचा खरा शिलेदार समाजाला आता कुठंतरी न्याय मिळेल असं वाटत होतं. त्यावेळेस आखाडी हा भाग आपल्या सगळ्याला सोडून दिला. विनायकराव मेटे साहेबाबद्दल सगळ्यालाच माहिती आहे. मेटे साहेब आमचे समवयस्क होते. मी राजेसाहेब देशमुख मोटरसायकलवर त्यांच्या म्हणजे ज्योतिताईला पाहण्याचा आपले डॉक्टर किनाळकर हे त्यांचे मेवणी होते. आमचे किनाळकर मित्र होते आणि यांनी शेजारी राहत होतो कॉलेजला असताना नांदेडला. आम्ही त्यावेळेस काही अत्यंत गरिबीतून आलेला एक धाडसी तरुण, ह्या तरुणाचं पुन्हा नेतृत्वात रूपांतर झालं आणि महाराष्ट्रामध्ये विनायकराव मेटे या नावाला वजन आलं होतं. आणि हा अकाली माणूस गेला. बीड जिल्ह्याचं दुर्दैव कैलासवासी गोपीनाथराव मुंडे असतील, कैलासवासी हिमलताई मुंदडा असतील आणि त्यांच्यानंतर हा वाघ अचानक कुठंतरी समाजाला न्याय मिळायची वेळ आली त्यावेळेस सोडून गेला. विनायकराव आपण इतक्या लवकर जायची गरज नव्हती, पण परमेश्वराच्या हाकेला आपण हो दिलं आणि आमच्यातून निघून गेला. आपल्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अर्पण करतो आणि थांबतो. जाने पे मंजिल मगर, अकेला ही निकल पड़ा था जाने पे मंजिल मगर, लोग साथ आते गए और कारवा बनता गया. मैंने विनायकराव मेटे साहब जो भी हैं उनको कभी प्रैक्टिकली मैंने सामने देखा नहीं है, लेकिन उनको बार बार टीवी पर मैंने देखा है, समाज में मैंने देखा है, सोशल मीडिया पर मैंने उन्हें देखा है और मैं उनसे बहुत ज़्यादा इम्प्रेस भी था, प्रभावित भी था. और उसके बाद जो एक नेतृत्व जब छत्रपति शिवाजी महाराज के सच मायने में विचारधारा को लेकर चल रहा था, वो स्वर्गीय विनायकराव जी मेटे साहब थे. जिस तरह से अभी बहुत सारे लोगों ने बताया कि जिनको हम लोक नेता कहते हैं, जिनको लोक नेता का जिसको उपाधि प्राप्त होती है,
उन लोगों में खूबी होती कि वो किसी भी किस्म का जातिवाद, किसी भी किस्म का सांप्रदायिकता, किसी भी तरह का भेदभाव, डिस्क्रिमिनेशन वो लोग नहीं करते। और मैंने देखा है कि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहब ने जिस तरह से मुसलमान समाज को, उर्दू स्कूलों को मंजूरी और सारी चीजें दिलवाकर, जिस तरह से उन्होंने कभी बीजेपी के होने के बावजूद भी कभी डिस्क्रिमिनेशन महसूस नहीं होने दिया। विलासराव देशमुख साहब ने जिस तरह से लातूर जिला के अंदर में नहीं, पूरे महाराष्ट्र में कभी डिस्क्रिमिनेट किसी समाज को होने नहीं दिया, उसी तरह से मैंने देखा है कि मराठा समाज के लिए लड़ने वाला ये व्यक्ति जो है, उसने कभी मुसलमान समाज को अकेला पड़ने नहीं दिया। उनके आरक्षण की भी बात हर बार यहाँ के विधान परिषद में वो करते रहे। इसलिए मैं इस मौके पर बस इस बात को दोहराना चाहता हूं कि अगर विनायक राव मेटे साहब, उनको अगर हमें श्रद्धांजलि अर्पित करनी है तो हमारे इन 3 ख्वाबों को, उनके 3 सपनों को इंशाल्लाह हमें साकार करना पड़ेगा कि अरबी समुद्र के अंदर में जो शिवाजी महाराज की प्रतिमा बन रही है, उसको बहुत जल्दी उस स्मारक को हमें कंप्लीट करने के लिए एक आंदोलन खड़ा करना पड़ेगा। दूसरी जो बात है, महाराष्ट्र के अंदर में मराठा मालिक होने के बावजूद भी मराठाओं का आरक्षण नहीं है, उस आरक्षण को मजबूत करना पड़ेगा। और जहां पर कि यहाँ पर जो पीड़ित और वंचित समाज है, वो मुसलमान समाज को आरक्षण देकर हम स्वर्गीय विनायक राव जी मेटे साहब को एक श्रद्धांजलि अर्पित कर सकते हैं। बस यही मेरी श्रद्धांजलि होगी। ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM पक्ष की तरफ से हम खराज अकीदत पेश करते हैं। माणसाची जी उंची असते ती उंची कधी कळते? माणसं आयुष्यभर काम करत राहतात, आपला पिसारा फुलवत राहतात. मोहळाने केलेलं पोळं सर्वांना समोर दिसतं, पोळ्याचं जाळंही सर्वांना समोर दिसतं. परंतु मेटे साहेबांच्या अंत्यविधीसाठी मी जेव्हा बीडला गेलो, पाऊस झिमझिम पडत होता. मी माझ्या एका मित्राला फोन केला, किती लोक आले? त्यांनी सांगितलं की आणखीन काही फार लोक जमा झालेले नाही. मी तेव्हा घाटात होतो आणि बीडमध्ये पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणात, ज्या ठिकाणी अंत्यविधी होता साहेबांचा, त्या ठिकाणी पोहोचलो. तोपर्यंत ते मैदान अख्खं भरलं होतं. लोणेच्या लोणे त्या मैदानाच्या दिशेने डोळ्यामध्ये अश्रू घेऊन त्या दिशेने जात होते. आणि त्यावेळेला या माणसानं माणसांच्या मनामध्ये, माणसांच्या अंतकरणाला किती हात घातला होता याची तीव्रतेने जाणीव मला होत होती. मेटे साहेब आणि त्या जाणीवीपोटी मला जाणवत होते की मेटे साहेब हे केवळ नेते नव्हते, मेटे साहेब हे नायकच होते. नेता आणि कार्यकर्ता हा संबंध तुटत जात असतो, परंतु नायक आणि नायकाने निर्माण केलेला कार्यकर्ता त्याचा संबंध आयुष्यभर कधीच तुटत नसतो. नायकाला भूमिका असते. मराठ्यांचं आरक्षण, मराठा समाजाचं हित हे निमित्त होतं. तमाम मानवी समाजाचे जे प्रश्न आहेत, त्या प्रत्येक प्रश्नाला हात कसा घालायचा, किती कौशल्यानं घालायचा आणि किती जिकिरीनं हात घालायचा, सोपी गोष्ट नाही. 25 वर्ष राजकारणाच्या क्षेत्रामध्ये काय कसरत त्या माणसाला करावी लागली असेल, किती कौशल्यपणाला लावलेला असेल. असं कौशल्यपणाला लावणारा आणि तळहातावरती जीव घेऊन शिवबासारखी कसरत करणारा, संघर्ष करणारा नेता केवळ पुस्तकं वाचून शिवबावरती व्याख्यान आणि भाषण, 1 लाखाची पगार घेऊन मोठेपण शिवबाचं सांगणारा नेता नव्हता, तर स्वतःचा जीव तळहातावर घेऊन संघर्ष करणारा हा नायक होता. अशा या नायकाला मी या दुःखद प्रसंगी, या शोकसभेच्या प्रसंगी श्रद्धांजली वाहतो. बोलत असताना कधी साहेबांचा एवढा तापड स्वभाव की आम्ही सध्या भीत होतो त्यांना बोलायचं म्हणलं की. परंतु त्या दिवशी काय त्यांचं मन प्रसन्न होतं आणि त्यांनी सांगितलं की मी माझा राग सगळा आता गिळून टाकलाय म्हणजे, आणि मला कुणाबद्दल आकच नाही, फक्त ह्या शहरामध्ये इथल्या लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर मी येतो. मला काय कुणाच्या विरोधात वैयक्तिक राजकारणही करायचं नाही. फक्त खंत ह्या गोष्टीची वाटते की ज्यावेळेस माझ्यापाशी द्यायला काही नव्हतं, त्यावेळेस माझ्यापाशी खूप लोक होते आणि आज थोडीफार क्षमता आहे तर माणसं नाही. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सर्व जुन्या सहकाऱ्यांना एकत्र करावं, ते कुठल्याही पक्षात असतील तर काम करावं, म्हणून तू मित्र म्हणून आपण सर्वजण एकत्र राहू. आणि त्या ठिकाणाहून ते निघून गेले आणि सर्वांना आपल्याला सकाळी दुर्दैवी अशी दुःखद बातमी समजली. खरंच आपल्या सर्वांपुढे अतिशय मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण आज अंबाजोगाई शहरामध्ये आपले आमदार विनायकरावजी मेटे यांना श्रद्धांजली देण्यासाठी हे सभामध्ये मी माझ्यातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो. आणि माझे जे मेटे साहेबांचे जे संबंध आले त्याबद्दल 2 शब्द मी बोलतो. मागलच्या
काळामध्ये आम्ही मोकुलराज सभागृहामध्ये मुस्लिम समाजासाठी आरक्षणासाठी एक कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमामध्ये मेटे साहेब प्रमुख पाहुणे होते. त्याबद्दल खालीद पेंटर सुद्धा आमच्या बरोबर होते. आणि मेटे साहेबांनी एकदा मी राजधानी कॉम्प्लेक्सवर बसलो होतो. राजधानी कॉम्प्लेक्सवर स्वतः आले ते गाडी घेऊन आणि आम्हाला परेडला घेऊन गेले मुंडे साहेबाकडे. आणि मुंडे साहेबांनी म्हणले की अरे माझीच माणसं मला भेट घालतो का. हे मेटे साहेबाला फार मोठा कौतुक आहे. आणि मेटे साहेब मुस्लिम समाज असो या इतर समाज असो त्या समाजाबद्दल फार त्यांना आपलूक होती. आम्हाला एकदा मी नेकरूला बीडला जाताना नेकरूमध्ये त्यांची सभा चालू होती. त्या नेकरू सभामध्ये आम्ही जाऊन बसलो. आम्हाला गाडीमध्ये घेऊन घरी नेऊन चहा करून पोहे करून पाठविले. हे मेटे साहेबांमध्ये हाँ एक छोटा सा आंधी की तरह आए और तूफान की तरह निकल गए. ये मेटे साहब महाराष्ट्र के लिए एक बहुत बड़ा आघात है और मेटे साहब को श्रद्धांजलि अर्पित करते हुए मैं अपने दौर पर खत्म करता हूँ. माननीय मेटे साहेबांच्या दुःखद निधनाची बातमी कळल्यानंतर ज्या पद्धतीचं वातावरण एकूण संबंध बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्या आणि महाराष्ट्रामध्ये झालेलं होतं, हा संदेशच आणि ही घटनाच खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्याचा अंदाज हा आपल्या सगळ्यांच्या समोर येत होता. एकच वेळेची मर्यादा लक्षात घेता एवढंच मी आपल्या सगळ्यांसमोर विशद करेन की अशा व्यक्तींना श्रद्धांजली वाहत असताना ज्यासाठी आपण एवढे सगळ्या मोठ्या ताकदीनं आणि मोठ्या संख्येनं आपण जमलेलो आहोत, त्यांचा जो विचार, ज्या कामासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं होतं, तो अपुरं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठीचं योगदान आपण सर्वांनी देणं हीच खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली ठरू शकते. तेव्हा आपण त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी ज्या प्रश्नासाठी आपलं आयुष्य वेचलं ते प्रश्न आणि तो होतींना सगळं जागरूक करत असताना आम्ही मध्ये जे आंदोलन केलं होतं त्यावेळेस अभिजित लोमटेच्या माध्यमातून आमची पाणी टाकलं भेटायची भेट साहेबांची आयुष्यात पहिलीच भेट आणि शेवटची भेट ठरली. त्यांचं जे उर्वरित काम आहे ते आम्ही समाज भेट करू. धन्यवाद.